तो सुवर्ण काळ असावा. त्या काळची जीवन पद्धती ही आपल्यासाठी मेहनत घेतल्या सर्वांची व ही संकल्पना बैठे सहज
त्याची मांडणी कशी असायची याचे प्रत्यक्षी आजच्या प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांना त्यांना कामी करावा हा आमचा प्रयत्न. यामध्ये त्या काळामध्ये असणारे जे साहित्य होते मातीची चूल, विठोबा, नवरी, नदी, नदवटा, त्या काळातील आंबे, चिंचाचे लावले जातात. या प्रदर्शनासाठी इथे दिसणाऱ्या वस्तू आहे त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी स्वतः विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार केलेले आहे. या बैठक व्यवस्थेची प्रदर्शनी आपल्या निरीक्षणासाठी तयार आहे. जुन्या काळात एकमेकांकडे जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे सर्वात जास्त लक्ष या बैठक खोलीकडे लागलं असायचं. ती नीटनेटकी कशी राहील याकडे माता भगिनींचं लक्ष असायचं. बैठक खोलीच्या नीटनेटक्या फुलावर त्या कुटुंबाविषयी बऱ्याचशा गोष्टींची कल्पना आहे. त्या काळात अनेक बैठक व्यवस्थेची मांडणी त्या काळातली बैठक व्यवस्थेची मांडणी करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. यामध्ये खुर्च्या, ग्रामोफोन, त्या काळातील टीव्ही, टेप रेकॉर्डर, पंखा, त्या काळातील घड्याळ, कंदील, पालखुडा, टेलिफोन यांचा देखावा साकारण्यात आला. तुळशी लावायचे भिंद्रावर, त्याला ग्रामीण भाषेत आपण म्हणतो बोली भाषा, ते कशा पद्धतीचे होते, अंगात कोणती फुलझाडे असायची, सोबत सकाळी येणारा वासुदेव तुळशी पूजेचे प्रदर्शन दाखवण्यात आले आहे. या प्रदर्शनी तयार केलेले जे भिंद्रावर आहे ते येथील शिक्षकांनी दगड, विटा, माती यांचा वापर करून तयार केलेले आहे. ही आहे जुन्या काळातील संगीत साहित्याची. जुन्या काळात घरोघरी भजन, पूजन, हरिपाठ नित्य नियमाने करण्यात येत होते. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या संगीत साधनांची येथे प्रदर्शनी भरवण्यात आली आहे. खरं तर भारतीय संघ ही 4 स्तंभावर उभी आहे. शास्त्र जे शिकवल्या जात नाही तर समजवलं पाहिजे. तंत्र जे शिकवल्या जातं, स्वर, विद्या जी दिली जाते त्याची जाणीव करून द्यावी लागतात. पुढची जी प्रदर्शनी आहे आहे वैद्यशास्त्र. त्या काळामध्ये वैद्यशास्त्र हे पूर्णतः निसर्गातील घटकांवर आधारित होते. त्यामध्ये कोणत्या वनस्पतीचा, फळाचा, झाडाच्या पानांचा, फुलांचा, झाडाच्या सालींचा, पाण्यातून काढलेल्या रसाचा कोणत्या आजारावर वापर केला जात होता याचा देखावा सादर करण्यात आला आहे. कालही आपण नैसर्गिक मूलद्रव्याचा वापर करत होतो आणि आजही करत आहे. फक्त फरक आहे तो ती संयुगे तयार करण्याच्या पद्धतीचा. त्याच्या पुढची जी प्रदर्शनी आहे ती आहे गुरुकुल पद्धती. प्राचीन काळी बालपणाच्या उत्तरार्धात शिक्षण घेण्यासाठी जंगलामध्ये राहणाऱ्या गुरूंकडे त्यांच्या आश्रमात जावं लागत होतं. तिथेच राहून निसर्गात मिळणाऱ्या अन्नघटकांचे सेवन करून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घ्यावे लागत होते. तिथे त्यांना विविध प्रकारचे शिक्षण दिले जात होते. वाचन, लेखन सोबत त्याही काळी आणि आजच्या काळी गुरूंना फार मोठा आदर दिला जात होता. कबीर म्हणतात, मैं तो 7 किलोमीटर की मसी करू, लेखी सब बन राय, सब धरती का कागज करू, पर गुरु को लिखा. पुढची जी प्रदर्शनी आहे ती आहे चावडीवरचा लपा आणि लहान मुलांचे खेळ. जुन्या काळामध्ये आजकालचे धावपळीचे जीवन नव्हते. लोक एकमेकांना वेळ द्यायचे, एकमेकांचे सुखदुःख काढून घ्यायचे, वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यायचे, आपसाची तंटा, वाद, सामंजस्य सोडवायचे. आणि हे सोडवण्याचं एक महत्वाचं विचार म्हणजे गावाची चावडी, त्याला आपण पारा सुद्धा म्हणतो. या पाराच्या धक्क्याचं आणि प्राचीन काळातील खेळांचं मनाचाही विकास होतो. खेळणे ही मुलांची सहज प्रवृत्ती आहे. जुन्या काळातील अनेक खेळांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. लहान मुलांची गुरुडी, गुलाबाई, लगोरी, डोंगर यासारख्या खेळाचं प्रदर्शन आपल्यासाठी सज्ज केलं आहे. दिल्ली दांडूशिवाय काही नव्हतं. शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, विद्यार्थी जगला तर आपण जो
घेऊन त्यांना व्यासपीठावर आणू शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आणखी सक्षम बनवू शकतो. तंत्रज्ञानाचं आणि शास्त्राचं ज्ञान देऊन त्यांच्या शेतीच्या कामात बदल घडू शकतो. शेतकरी संपला तर आपल्या जगण्याचं काय आहे? आपल्या जीवनाचा मूळ स्तंभ शेतकरी आहे. म्हणून काळाच्या ओघात शेतकरी संपणार नाही, तो टिकेल, प्रगती करेल आणि आपल्यासाठी पुन्हा एकदा हिरवं सोनं पिकेल. यासाठी आपण पुढे यायला हवं. हल्ली शेतकऱ्याची परिस्थिती आणि शेतीची परिस्थिती काही ठीक नाहीये. यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. सरकारी धोरणे असो किंवा आपली शेतीविषयीची जी जाणीव आहे ती कमी झालेली असो, या सर्वांना कुठेतरी आपल्याला जर वाचवायचं असेल, शेतकऱ्यावर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागेल. शेती आणि शेतकऱ्यांसाठी असलेली जी ध्येयधोरणे आहे ती मात्र आपल्याला बदलावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला 3 क्षेत्रात बदलावे लागेल. याची विद्यार्थ्यांनी या 3ही क्षेत्रात जाणे जागृत नवयुवक शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वर्गीय दिमागदार उद्घाटन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या सर्व अतिथींचा आगमन थोड्याच वेळात या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर होणार आहे. या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व शिक्षक बंधू भगिनी हे सर्वजण सज्ज राहावे. आजच्या उद्घाटन सोहळ्याचे कार्यक्रमाचे आणि इतर मान्यवरांचं आगमन आपल्या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झालेला आहे. तेथे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्या शेतकऱ्यांच्या पारंपरिक भूमिकेत आले आहे. त्या अतिथींचं कुमकुम तिलक करून आपल्या खास मैदानवीर पद्धतीने स्वागत करत आहे. प्रवेशद्वारावर जे आपल्याला सौंदर्यीकरण दिसत आहे, एखाद्या खेळामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये ज्यावेळेस एखादा मोठा कार्यक्रम असतो त्यावेळेस भागा ज्याप्रमाणे सजवला जातो त्याप्रमाणे विद्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार हे सजवण्यात आलं आहे. संपूर्ण जिल्ह्यांच्या लहरी मोहरल्या असताना आनंदाच्या वाटेने आपल्या मृदुगड्यातून पक्षाची किलबिल पालवली आहे. वाऱ्याच्या स्मित हास्याने प्रेरित होऊन पर्णाच्या मुक्त हिरवेपणात प्रकाश ऊर्जेची साठवण करीत आहे. अशा वेळी पारिजात आनंदाने सुगंधाची उधळण करून गारव्याला धुंदी चढवत आहे. देवदूत नवबिंदू फुलापणावर अवतरले असताना प्रकाश महादान घेऊन दाही दिशांच्या कलाकणा स्फुरत असताना आपल्यासारखी तेजोमय व्यक्तिमत्वाची शोध पावलं आमच्या विद्यालयाच्या प्रांगणात बेलसरे, कस्तुरी शिंगरवाडे या पाहुण्यांना मानवंदना देऊन त्यांना व्यासपीठाकडे घेऊन येतात. पाहुण्यांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करा. जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी महामानवांच्या महाप्रतिमेचे हारार्पण करावे व सोबतच ज्यांचं नाव या विद्यालयाला आहे स्वर्गीय माणिकलालजी गांधी प्रत्येक झोपडीचा अंधार दूर झाले पुरे आता चंद्र सूर्य तारे झाले पुरे आता चंद्र सूर्य तारे माणूस माणसाला आता तरी कळावा.
शुक्लां ब्रह्मविचारसार परमा समाज ज्या ज्या वेळेस काळोखाच्या खोल गर्दीत जातो, कोसळू लागतो, तेव्हा गाडगे महाराजांचे विचार, त्यांचा खराटा आपला सावरून धरतात. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे तेजोवलय ते आपल्या कीर्तनातून घेऊन येतात. काळाच्या मुरमाळ मातीत फिरवलास तो तुझ्या अफाट कर्तृत्वाचा नांगर आणि केलीस पेरणी आमच्या पिढ्याना समृद्ध भविष्याची. शाहू राजा तुझ्या दूरदृष्टीचे पोवाडे आजही गात इथली माती. शाहू राजा तुझ्या दूरदृष्टीचे पोवाडे आजही गात इथली माती. माणसास माणूस केले शाहू राजा, तो आमचा आभाळा एवढा छत्रपती. इथे माणूस नावाचा खुला संवर्ग नांदावा, तुम्हाला याहून दुसरे काही नको होते. खरं तर उमजला नाही व्यवस्थाला तुम्ही बाबा, रकाने व्यर्थ जातीचे तुम्हालाही नको होते. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. डॉक्टर श्री गिरीश गांधी साहेब, अध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांनी आपले अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान्य श्री बाळकुलकर्णी साहेब, ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे माजी संपादक नागपूर यांनी सुद्धा उद्घाटक म्हणून आपले स्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती करतो. श्री संतोषजी क्षीरसागर साहेब, मान्य श्री शशिकांतजी बेलसरे साहेब, मान्य श्री A.M. देशमुख साहेब, मान्य श्री अरुणजी वानखडे साहेब, मान्य श्री राजेश गांधी साहेब, श्री योगेशजी देशमुख सर यांनी सुद्धा व्यासपीठावर आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. श्री वासुदेवरावजी लांगे साहेब, माजी पर्यवेक्षक जागृत विद्यालय वरुड यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री आशिषजी लोहे सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर विद्यालयाच्या संगीत शिक्षिका गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचे स्वागत गीतांनी करावे. सुनी जो सृजनों की आने की आरत, विद्या का मंदिर हमारे प्रांगण, नसीब अपना जगाया हमने.
अनिल विलास महाडिक यांनी लिहिलेल्या 10व्या वार्षिक स्नेह संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मान्य डॉक्टर श्री गिरीशजी गांधी साहेब यांचा स्वागत व सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या विद्यालयाचे लाडके मुख्याध्यापक आदरणीय श्री विजयजी आडे सर यांना. स्वागत व सत्काराचे स्वरूप आहे शॉल, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ. त्यानंतर आजच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री बाळ कुलकर्णी साहेब, ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे माजी संपादक यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री विजय गजबे सर यांना. या 53व्या वार्षिक स्नेह संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित झालेले मान्य श्री निलेशजी खांडेकर साहेब, सचिव वनराई फाउंडेशन वरुड यांचं स्वागत व सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री प्रदीप पाटील सर यांना. स्वागत व सत्काराचे स्वरूप शॉल, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले मान्य श्री संतोषजी क्षीरसागर साहेब, उपाध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमारी दीपाली टेकाडे मॅडम, मुख्याध्यापिका जागृत इंग्लिश प्रायमरी स्कूल. मान्य श्री शशिकांतजी बेलसरे साहेब, सहसचिव जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती चौधरी मॅडम, विभाग प्रमुख व्होकेशनल विभाग. आजचे प्रमुख अतिथी मान्य श्री A.M. देशमुख साहेब, सहसचिव जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमारी जयश्री होले मॅम, प्रभारी जागृत प्रायमरी स्कूल. तसेच प्रमुख अतिथी मान्य श्री अरुणजी वानखेडे साहेब, व्यवस्थापक जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री ठाकरे सर यांना. यानंतर मान्य श्री राजेशजी गांधी साहेब, सदस्य जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमारी पल्लवी ठाकरे मॅडम, सौ पल्लवी ठाकरे मॅडम. त्यानंतर मान्य श्री योगेशजी देशमुख साहेब, सदस्य जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमारी बोंडे मॅडम.
यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री वासुदेवराव लांडगे साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री प्रशांत बडे सर यांना. या 53व्या स्नेह संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी येथे उपस्थित झालेले सर्व पालक बंधू भगिनी, विद्यालयाचे हितचिंतक, उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आमच्या विद्यालयाचे आमचे लाडके मुख्याध्यापक साहेब श्री विजय आडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री विजय गजबे सर यांना. आताच उपस्थित झालेल्या सौ आजनकर मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सौ ठाकरे मॅडम यांना. खरं तर व्यासपीठावर एवढी नावलौकिक असणारे व्यक्तिमत्व उपस्थित आहे. त्यांचे कर्तृत्व हे समाजाला दिशादर्शक आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेणे हे आपल्या आंतरिक ऊर्जेला तेजोमय करण्याचे साधन आहे. खरं तर त्यांचा परिचय करून देणे म्हणजे आकाशाला गवसणी घालणे असे. शिडीवरून शिडी गाठत जावे, सुटलेल्या पायरीसाठी थपकू नये, मात्र अंतराळ कवेत असताना पहिली पायरी विसरू नये. तेव्हा या कार्यक्रमाची पुढची पायरी पाहुण्यांचे परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी येथे आमंत्रित करतो आमच्या विद्यालयाचे लाडके मुख्याध्यापक श्री विजय आडे सर यांना. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयाचे 53वे स्नेह संमेलन या निमित्त मी सर्वप्रथम सर्व महामानवांना वंदन करतो. तसेच स्वर्गीय श्री के.डी. वैद्य सर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत आयोजित स्नेह संमेलनाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान मान्य श्री गिरीश गांधी साहेब, उद्घाटक मान्य श्री बाळ कुलकर्णी साहेब, प्रमुख वक्ते म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणारे खांडेकर साहेब, सोबतच मंचावर उपस्थित जागृत नवे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य क्षीरसागर साहेब, बेलसरे साहेब, देशमुख साहेब, गांधी साहेब, योगेश देशमुख साहेब, वानकडे साहेब, सोबतच उपस्थित या ठिकाणी लांडगे साहेब, उपस्थित सर्व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, जागृत कॉलेजच्या मुख्याध्यापिका, व्होकेशनल विभागाच्या उपप्राचार्या, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी, आज आपला हा 53वा वार्षिक स्नेह संमेलन आपण अगदी आनंदामध्ये साजरा करतो आहे.
आणि या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय आपले मार्गदर्शक गिरीजी गांधी साहेब हे काही आपल्याला अपरिचित नाही आहे. आपल्या जागृत नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला सर्वांना परिचित आहेच, परंतु आपल्याला माहिती असेल वनराईचं मोठं कार्य सरांच्या हस्ते आजपर्यंत घडत असताना आपण बघत आहोत. सरांचं कर्तृत्व आपल्याला शब्दामध्ये मांडता येणार नाही, कारण की जेव्हा आपण प्रत्यक्ष वेगवेगळ्या फील्डमध्ये सरांचं कार्यांचा अभ्यास करतो तेव्हा नेमकं सरांची उंची किती आहे हे आपल्या लक्षामध्ये येते. जेव्हा काही प्रसंगी नागपूरला सरांची भेट घ्यायची म्हणजे काही कारणं आले तेव्हा सहज लक्षात आलं की सरांच्या जवळ असणारा जो गोतावळा आहे हा किती मोठा आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते की सरांचं समाजसेवेचं काम किती मोठं आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं. सरांचं राजकीय कारकीर्द पण खूप चांगली आहे. या सर्व बाबींचं आपण उहापोह करत असताना आपल्याला प्रमुख उद्घाटक म्हणून जे बाळ कुलकर्णी साहेब मिळालेले आहेत त्यांचा सुद्धा एक इतिहास आहे. सरांच्या भाषणामधून आपल्याला लक्षात येईलच की सरांची जी वाणी आहेत हे कशी आहेत. आणि कार्यक्रमामध्ये सरांनी मोठमोठ्या कार्यक्रमाचं संचालन करताना मी पाहिलेलं आहे. मग ते मंत्र्यांचं कार्यक्रम असो की कोणतेही मोठे कार्यक्रम असो, अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये पूर्ण कार्यक्रमाची धुरा कुलकर्णी साहेबांच्या हातामध्ये असताना मी पाहिलेलं आहे. यासोबत सरांचं समाजसेवेचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे. आपले जे प्रेरणास्थान आहे आदरणीय गांधी साहेब यांच्या सोबत नेहमी कुलकर्णी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि सरांचं सुद्धा समाजसेवेचं कार्य तेवढंच मोठं आहे. याशिवाय लोकमतचे सर संपादक सुद्धा होते. ज्येष्ठ पत्रकार म्हणून सरांनी भरपूर वर्ष काम केलेलं आहे. यानंतर आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले निलेश खांडेकर साहेब, सरांचं सुद्धा समाजसेवेचं कार्य खूप मोठं आहे. जे वनराईचं कार्य चालतं या वनराईचे सचिव आहेत. अगदी ग्रामीण भागामध्ये म्हणजे एक प्रकारे मला असं म्हणायला काही हरकत नाही, ते आपले सन्माननीय गांधी साहेब आहे, बाळ कुलकर्णी साहेब आहे आणि खांडेकर साहेब आहे. त्रिनेत्र आहे, त्रिदेव असल्यासारखं आहे. कारण की जेव्हा जेव्हा कुठेही जातात सर ते सोबत राहतात आणि त्यांचं जे समाजसेवेचं कार्य आहे ते सर्व एकत्र मिळून काम करतात. या सर्व कार्यापासून आपल्याला सुद्धा प्रेरणा घेण्यासारखं आहे. सरांच्या भाषणामधून आपल्याला भरपूर काही ऐकायला मिळणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्त मी काही पाहुण्यांचा परिचय लांबवत नाही, कारण की आपल्याला वेळेआधी आपलं कार्यक्रम सुद्धा घ्यायचा आहे. महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रातील वाटचालीचा एक खूप मोठा इतिहास आहे. महात्मा फुले, महर्षी कर्वे, भाऊसाहेब उपाख्य, पंजाबराव देशमुख यासारख्या अनेक लोकोत्तर विभूतींच्या कार्यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आणि याच वारसानुसार याच मार्गाने आपल्या वरुड नगरीतील शिक्षणाने भारावलेल्या तरुण पिढीने ज्ञानगंगाही उदंडपणे प्रवाहित ठेवण्यासाठी, विशेष म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावं आणि आपल्या वरुड सारख्या नगरीमधून सुद्धा
देशाचं भावी नागरिक घडवता यावं, समाज हा सुसंस्कृत पिढीनं निर्माण झालं पाहिजे, या विचाराने आपल्या वरुड नगरीमध्ये जागृत नवयुवक शिक्षण संस्थेची स्थापना 5 जुलै 1972 रोजी करण्यात आली. आणि या संस्थेच्या स्थापनेमध्ये जे तत्कालीन संस्थापक होते, याशिवाय काही समाजसेवी, वरुड परिसरातील जे नागरिक आहेत यांचं सुद्धा सहकार्य यामध्ये मिळालं. आणि आज आपण बघतो आहे की एका छोट्याशा खोलीमध्ये स्वतःच्या मालकीची खोली नसताना सुद्धा इथून शाळेला ही जे सुरुवात आहे जागृत विद्यालयाची, आज आपण बघतो आहे आपल्या विद्यालयामध्ये आज असंख्य खोल्या आहेत. म्हणजे एकंदरीत एका खोलीपासून आज आपण बघतो आहे तर आज आपल्या या प्रीमायसेस मध्ये वर्ग 5 ते 7चे 4 वर्ग भरतात, वर्ग 8 ते 10चे 5 वर्ग आहे, सायन्सचे 2 वर्ग आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे, व्होकेशनल आहे, याशिवाय इंग्लिश मीडियमची शाळा आहे. म्हणजे एकंदरीत या आपल्या प्रीमायसेस मध्ये आजच्या तारखेला जवळपास 3,000 विद्यार्थी संख्या या ठिकाणी आहे आणि 3,000 विद्यार्थी आपल्या या एवढ्याशा प्रीमायसेस मध्ये शिक्षण घेतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आज या ठिकाणी आपल्याला हे भव्य दिव्य ज्या इमारती दिसतात ह्या सहज आलेल्या नाही आहेत. आपले जे जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आहेत या सर्वांचं याच्यामध्ये खूप मोठा योगदान आहे. त्यांची खूप मोठी मेहनत आहे, खूप मोठा संघर्ष आहे. आणि तेव्हा कुठं आज आपल्याला या ठिकाणी आनंदाने आणि सगळ्या सुख सोयीने आपल्याला शिक्षण घेता येत आहे. आजच्या तारखेला जर आपण विचार केला तर आज आपण ज्या आपल्या वरुड नगरीमध्ये असेल किंवा बाहेर असेल इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत आणि या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये ज्या सुविधा तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्या सुविधा आपल्या प्रत्येक वर्ग खोलीमध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहाय्याने सहकार्याने आपण उपलब्ध करून घेतलेला आहे. प्रत्येक रूम मध्ये आपल्याला टीव्ही पाहायला मिळतो, प्रत्येक रूम मध्ये कॉम्प्युटर आहेत, प्रत्येक रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, प्रत्येक रूम मध्ये स्पीकर आहेत. म्हणजे ज्या सुविधा आपल्याला आजच्या तारखेला इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये पाहायला मिळतं ते आज आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून मला अभिमानाने सांगावं वाटतं की आज जे 3,000 पालकांनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे हे याचमुळे ठेवलेला आहे की आपण आजही इंग्लिश मीडियमची शाळा असेल किंवा कोणती शाळा असेल या स्पर्धेमध्ये टिकून आहोत. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल 2023-24 हा जो वर्ष होता, पाहुण्यांना पण मला सांगायला आनंद होईल की आपल्यासाठी खूप आनंदही होता. महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा जो एक अभियान राबवला होता माझी शाळा सुंदर शाळा अभियान, आणि हा जो पहिल्याच वर्षी आपल्या अभियानाअंतर्गत आपल्या विद्यालयाचा वरुड तालुक्यातून प्रथम क्रमांक आला, हे आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. आणि याच्यामध्ये हे जे आपल्या तालुक्यातून प्रथम क्रमांक आलं हे सहज मिळालेलं नाही आहे. या सर्व गोष्टीमध्ये आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं खूप मोठा योगदान आहे, मोलाचं योगदान आहे. त्यांच्या सहकार्याने आणि याशिवाय माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचं सुद्धा खूप संघर्ष आहे, मेहनत आहे. कारण की या सर्व गोष्टी हे टीमवर्क आहे आणि टीमवर्क शिवाय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही. आणि म्हणून माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सहज होतात. आता जे आपण देखावे निर्माण केलेले आहेत ग्रामीण संस्कृती दर्शन,
हा सुद्धा एक टीमवर्कचाच भाग आहे. म्हणजे आपण जोपर्यंत एकत्र येऊन सर्व काम करणार नाही तोपर्यंत आपल्या विद्यालयाची उंची समोर जाणार नाही. अजून मला एक गोष्ट विशेष सांगा वाटते की पहिल्या वर्षी आपला प्रथम क्रमांक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये आलं आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा आपण पहिल्या नंबरवरच होतो आणि पहिल्याच नंबरवर नाही तर आपण जिल्ह्यावर सुद्धा होतो. पण ऐनवेळी त्या रात्री शासनानं नवीन परिपत्रक काढलं आणि शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार आपला जिल्ह्याचंही नंबर केलं. हे परिपत्रक असं होतं की ज्या विद्यालयाला मागच्या 2023-24 मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्यांना बाजूला ठेवा आणि ज्या विद्यालयाला मिळालं नाही त्यांना क्रमांक द्या. नाहीतर जर असं परिपत्रक त्या रात्री आलं नसतं तर यदा कदाचित आजच्या स्नेह संमेलनामध्ये आपण जिल्ह्यातलं प्रथम क्रमांक सुद्धा मिळवू शकलो असतो. इथं कुठंतरी थोडंसं खंत वाटते की शासनाच्या या परिपत्रकामुळे आपला क्रमांक गेला असो, पण आपली तयारी आपल्या विद्यालयाचं नाव हे जिल्ह्यापर्यंत गेलं हे आपल्यासाठी काही लहानशी बाब नाही आहे. म्हणजे एकंदरीत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विशेष करून आपल्या पालकांचं सुद्धा याच्यामध्ये वेळोवेळी आपल्याला सहकार्य मिळते. तुमच्या सर्व पालकांचा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एकंदरीत आज आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना मी बाकी सविस्तर गोष्टी विशेष करून पाहुण्यांना सांगू इच्छितो की अहवालामध्ये सर्व नोंद केलेली आहे. मी काही सगळं वाचन करणार नाही आहे, पण आपल्या विद्यालयाचं जे आज आपण बघतो आहे शिस्त आहे, ही शिस्त आजही आपली कायम आहे. आजही आपल्या विद्यालयावर अनेक प्रेम करणारे नागरिक आहेत. म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य की ह्या सर्वांच्या सहकार्याने पालकांच्या विश्वासाने आणि वारंवार आपल्या संस्थेच्या सहकार्याने त्यांचं असलेला आपल्यावरचा जो विश्वास आहे या सर्व गोष्टी आपल्याला वारंवार मिळतं आणि आपण त्यांचं विश्वास कधीही आपण मोडणार नाही आहेत आणि ही परंपरा आपण पुढे चालूच ठेवणार आहोत. यानंतर मी आता जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझं प्रास्ताविक सुद्धा या ठिकाणी थांबवत आहे. उपस्थित सर्व नागरिकांचं सुद्धा मी या ठिकाणी आपण उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित झालेले मान्य श्री केवल कृष्णजी चौधरी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रदीप पाटील सर यांना. खरं तर या कार्यक्रमाचा उद्देश खूप व्यापक आहे. निलेश कवडे हा दस्ती गझल संग्रहात म्हणतो की देत नाही ताटात भाकरी पदवी, देत नाही पदवी ताटात भाकरी, मग काय कामाची अशी हातात पदवी. तेव्हा फक्त पदव्याच मिळवून काही होणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये विविध रंगी ज्ञानाचे, कौशल्याचे, सर्जनशीलतेचे व शाश्वत विकासाचे अल्गोरिदम जोपर्यंत डेव्हलप होत नाही आणि त्या अल्गोरिदमला ऑप्टिमायझेशन करण्याचं काम जोपर्यंत विद्यालयाकडून होत नाही तोपर्यंत विद्यार्थी घडणार नाही. आणि याच प्रकारचे प्रयत्न या विद्यालयामध्ये करण्यात येते असं मी पाहुण्यांना सांगू इच्छितो. यानंतरचा जो प्रमुख सोहळा आहे तो आहे या स्नेह संमेलनाच्या उद्घाटनाचा. हल्ली संपूर्ण विश्वामध्ये आणि भारतामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास कमी होत असताना सर्व भारतीयांनी आपला जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत सोडून एकजुटीची मशाल हाती घ्यायची आहे आणि ही मशाल या मिशालाची जी प्रतिकात्मक प्रतिकृती आहे ती घेऊन येण्यासाठी मी NCC कॅडेटना सूचना करतो. त्यांनी ती मशाल इथे घेऊन यावी व आजचे जे उद्घाटक आहे मान्य श्री बाळ कुलकर्णी साहेब
यांच्या हाती प्रदान करावे। ये वक्त की आवाज है मिल के चलो, ये जिंदगी का राज है मिल के चलो। जैसे सुर से सुर मिले हो राग के, जैसे शोले मिल के बड़े आग के। जिस तरह चिराग से जले चिराग, वैसे तेरा मेरा भेदभाव त्याग। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री बाळ कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या मशालीने हा जो समोर ठेवलेला ध्यानकुंड आहे हा तेवत ठेवावा व स्नेह संमेलनाचे उद्घाटन करावे। सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आहे। सन्माननीय श्री बाळ कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की या स्नेह संमेलनाचे रीतसर उद्घाटन झाले असे जाहीर करावे। या महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाचे रीतसर उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो। धन्यवाद सर। यानंतर शालेय अहवाल वाचन करण्यासाठी मी येथे आमंत्रित करतो वर्ग 12वी कलाचा विद्यार्थी चिरंजीव नयन शेळके याला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन दिलीपराव शेळके वर्ग 12वी कला शाखेचा विद्यार्थी असून आज दिनांक 17 डिसेंबर 2024 आज आपल्या स्नेह संमेलनाचा उद्घाटन सोहळा। सर्वप्रथम मी महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो व माझ्या शालेय अहवाल भाषणाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे शासनाचे ध्येय धोरणाशी सुसंगत असा शालेय प्रशासनाच्या बळकटी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2023-24 या अभियानांतर्गत संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे या हेतूने अभियान राबविण्यात आले व या अभियानात आमच्या विद्यालयाला यश मिळवता आले। आजही आमच्या विद्यालयाकडे समाज मोठ्या आदराने पाहत आहे। त्याचे फलित म्हणजे आज आमच्या विद्यालयामध्ये मिडल स्कूल व हायस्कूल विभागामध्ये एकूण 1684 विद्यार्थी, उच्च माध्यमिक विद्यालयात कला विभागामध्ये 127 विद्यार्थी, विज्ञान विभागामध्ये 273 विद्यार्थी, व्होकेशनल विभागामध्ये 118 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तसेच मागील 3 वर्षापासून आमच्या महाविद्यालयात वाणिज्य क्षेत्रामधील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी म्हणून बँकिंग, अकाउंट या क्षेत्रासाठी वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमातून 2021-22 या वर्षापासून सुरू करण्यात आली। या शाखेमध्ये एकूण 84 विद्यार्थी आहेत। मेडिकल इंजिनिअरिंगचा वाढता कल बघता विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी फिशरी सायन्स, कॅम्प्युटर सायन्स या शाखाही सुरू केल्या आहेत। तसेच विद्यालयाच्या प्रांगणात असलेले एक छोटेसे रोपटे म्हणजे जागृत इंग्लिश प्री प्रायमरी व हायर प्रायमरी स्कूल सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी एकूण 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आजच्या विद्यालयाबद्दल सांगताना अभिमान वाटतो की स्वर्गीय माणिकलालजी गांधी विद्यालय जागृत नवयुग शिक्षण संस्थेची मूळ शाखा असून या संस्थेच्या इतरही शाखांच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे। जागृत विद्यालय एकदरा, PV साबळे जागृत विद्यालय सुरळी, स्वर्गीय पेशवेराव क्षीरसागर स्मृतिवीर जागृत विद्यालय लोणी, श्रीमती जानकीदेवी गांधी कन्या विद्यालय वरुड, डॉक्टर अमोल वैद स्मृती जागृत विद्यालय सावंगी, डॉक्टर शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरुड, जागृत इंग्लिश प्रायमरी व उच्च प्रायमरी स्कूल वरुड या सर्व ज्ञान शाखांची स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय मदत इन्स्टिट्यूट आहे।
या जागृत प्रांगणाच्या दोन्ही बाजूस आपल्याला 53 वर्षातील यशाची साक्ष देणाऱ्या बांधेसूद दुमजली व टुमदार इमारती दर्शनी विभागामध्ये आपल्याला विद्यालयाच्या व्यक्तिमत्वाची व संयमशीलतेचा परिचय करून देणारे धीरगंभीर सुसज्ज कार्यालय, सभोवताली फुलांच्या बागा या गोष्टी नजरेत पडल्यास कुणालाही हा परिसर विलोभनीय वाटल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत या विद्यालयातून ज्ञानार्जन करून गेलेले विद्यार्थी विधी, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, उद्योग, व्यवसाय, वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञान व शासकीय अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहे. ही गोष्ट शाळेसाठी निश्चितच घोषणावह आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धा परीक्षा, उन्हाळी क्रीडा व छंद शिबिर, नाट्यकला, अभिनय, चित्रपट क्षेत्र, कला शिस्त, छंद इत्यादी उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर दर्जेदार निकालाची परंपरा कायम आहे. उत्कृष्ट अध्यापन, कौशल्य, प्रगत तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापर, उत्कृष्ट निकाल व प्रशासकीय पारदर्शकता या सर्व गुणांमुळेच आमचे विद्यालय प्रगत शैक्षणिक धोरण या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ज्या उत्कृष्ट 10 शाळांची निवड झाली आहे त्यामध्ये जागृत विद्यालयाची निवड ही आमच्याकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यानुसार शालांत परीक्षा निकाल सन 2023-24च्या SSCच्या परीक्षेचा निकाल पाहता या वर्षात एकूण 305 विद्यार्थी SSC बोर्ड परीक्षेत सहभागी होते. विद्यालयाचा निकाल 99.1% लागला आहे. या परीक्षेमध्ये कुमारी स्वरा राम विटाळकर हिने शाळेतून प्रथम तसेच तालुक्यातून द्वितीय क्रमांक वटविलेला आहे. टक्केवारी आहे 86.40%. यानंतर ज्युनियर कॉलेज SSC विभागाच्या निकाल जाहीर करता त्यामध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 84.40% लागला आहे. या विभागामध्ये कुमारी भूमिका साहेबराव दिग्रसकर 79.83 हिने टक्केवारी घेऊन महाविद्यालयातून प्रथम व तालुक्यातून द्वितीय क्रमांक वटविलेला आहे. तसेच विज्ञान विभागातील परीक्षेला एकूण 111 विद्यार्थी होते व 110 विद्यार्थ्यांची उत्तीर्ण झाले. या विभागाचा एकूण निकाल 99.9% लागला. चिरंजीव कौवल्य उत्तम बनसोड याने 90.67 टक्केवारी याने महाविद्यालयातून प्रथम तालुक्यामधून प्रथम क्रमांक वटविलेला आहे. व्होकेशनल विभागामधून चिरंजीव हर्षल साहेबराव मोरेकर 69.83 प्रथम क्रमांक वटविलेला आहे. वाणिज्य विभागाचा एकूण निकाल 100% आहे. चिरंजीव आयुष मगरदे 90.50% घेऊन प्रथम क्रमांक वटविलेला आहे. उत्कृष्ट निकाल ही विद्यालयाकरता अभिमानाची बाब आहे. याशिवाय आमच्या विद्यालयामध्ये कृतीशील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यालय विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी भरीव कामगिरी, त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा, NCC युनिट, स्काउट गाईड पथक, महाराष्ट्र वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन तसेच क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, राजकारणाची ओळख, राष्ट्रीय सेवा योजना तसेच विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक, टेक्नोसेवी विद्यार्थी, ग्रंथालय अहवाल हे सर्व उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात. त्याचबरोबर यावर्षी आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल सुद्धा काढण्यात आली. विशेष म्हणजे भव्यदिव्य स्वरूपात प्राथमिक स्तरापासून तर माध्यमिक स्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या सर्व सहलींचे संपूर्ण नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री आडेसर यांनी केले. तसेच यावर्षी स्नेहसंमेलनाअंतर्गत ग्रामीण संस्कृती दर्शन व प्रदर्शनी तसेच आनंद बाजाराची सुद्धा नियोजन करण्यात आले होते. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो व आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अतिशय सुंदर नयन. कुमारी स्वरा विटाळकर हिला 96.40% गुण मिळाले होते. ते चुकीने 86 सांगण्यात आले होते.
इथे सारीच फुले आहे रंगीत रंगीत, इथे सारीच फुले आहे या सावित्रीच्या लेकी आणि ही ज्योतिबाईंची मुले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो आहे पाहुण्यांच्या मार्गदर्शनाची, तेव्हा सर्वप्रथम आपणास मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत हिरगूज साधण्यासाठी आजचे प्रमुख वक्ते मान्य श्री निलेशजी खांडेकर साहेब यांना आमंत्रित करतो. नमस्कार. सर्व महामानवांना वंदन करतो. जागृत नवनियुक्त शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, विदर्भाचे सांस्कृतिक नेते, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गिरीशभाऊ गांधी, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या वाणीवर सरस्वती वास करते असे ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकमत वृत्तपत्राचे माजी संपादक मान्य बाळासाहेब कुलकर्णी, संस्थेचे उपाध्यक्ष संतोषजी क्षीरसागर, सचिव मनोहरजी आंडे, सहसचिव शशिकांतजी बेलसरे, सहसचिव AM देशमुखजी, व्यवस्थापक अरुणजी वानखेडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सन्माननीय पालक, या संस्थेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास मी प्रमुख वक्ता म्हणून आपणा सर्वांसमोर उभा राहणं हे माझ्यासाठी जरा अडचणीचं आहे. धर्मसंकटात सापडल्यासारखं होत आहे, कारण ज्यांच्या भाषणांना अख्खा महाराष्ट्र साथ घालतो असे बाळासाहेब कुलकर्णी आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून माझ्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल सुरू आहे ते आदरणीय गिरीशभाऊ गांधी या व्यासपीठावर दोघेही उपस्थित असताना त्यांच्यासमोर मी वक्ता म्हणून बोलणे हे माझ्या आवाक्याबाहेर आहे. परंतु विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधणे आणि त्या संवादातून आपण विचारांची देवाणघेवाण मात्र नक्कीच करू शकतो असे मला वाटते. विद्यार्थी मित्रांनो, स्नेहसंमेलन म्हणजे काय, तर स्नेहाने म्हणजेच एकमेकांबाबतच्या प्रेमाने, आपुलकीने आपण या ठिकाणी जमा व्हावं आणि हा प्रेमाचा, आपुलकीचा ठेवा आयुष्यभर आपल्या आठवणीमध्ये राहावं आणि तो आपल्यातील सुप्त कलागुणांच्या प्रदर्शनातून आपल्या आठवणी निर्माण व्हाव्यात आणि त्या माध्यमातून आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल व्हावी. आपल्यातील सुप्त कलागुणांना या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून चालना मिळावी आणि त्यातून आपण आपली भविष्यातील जीवनाची वाट निवडावी, हाच यामागचा खरा आणि मुख्य हेतू असतो. तुमच्या आणि आमच्या काळातील स्नेहसंमेलनाची जर तुलना केली तर त्यात खूप मोठे बदल झालेले आपल्याला दिसून येतील. आमच्या वेळेस नसलेल्या आधुनिक संसाधनाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर आज आपल्या या सोहळ्यामध्ये होतो. याचा आपण नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनातून फायदा घेतला पाहिजे असे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसे वाटते. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेतो ते आपले भविष्य घडविण्यासाठी. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या भविष्याला आकार दिला जातो. प्रत्येक विषयाचे शिक्षक पोटतिडकीने आपल्याला शिकवतात आणि त्या शिक्षणातून आपल्यावर होणाऱ्या संस्कारातून उद्याच्या सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. त्यासाठी आपल्याला आपण जे शिक्षण घेतोय, जो अभ्यास करतोय, त्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे ते ध्येय समोर असणे गरजेचे आहे. तसंच आपण भाषेचा अभ्यास करतोय, मग ती इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, त्या भाषेच्या योग्य ठिकाणी योग्य शब्द कसा वापरता येईल याचाही आपण आयुष्यात विचार करणे गरजेचे आहे. कारण तोंडातून निघालेला शब्द हा परत होत नसतो, तर एखाद्या शस्त्राने केलेल्या वारापेक्षा शब्दाने केलेला घाव हे अधिक वेदना देणारे असतात. आता तुम्ही म्हणाल कसे, तर मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतोय. ज्या वेळेस मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेस आमच्या वर्गात एक श्रीमंत मुलगा होता आणि तो जरा जास्तच सावळा रंगाचा होता. आता सावळा असो की गोरा, तो शेवटी माणूस आहे. पण वर्गातील बाकी सगळे आमचे मित्र त्याला काळ्या नावाने आवाज द्यायचे. त्याला मनोमन खूप राग यायचा, पण तो बोलू शकत नव्हता आणि कुणाला सांगू शकत नव्हता. माझा आणि त्याचा तर मुळीच जमत नव्हतं. हाय हॅलोच्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत माझं काही जमत नव्हतं. पण एक दिवस मराठीच्या तासाला वर्गात आमचे सर शिकवताना बोलले की एखाद्याला न आवडत्या वस्तूला, रंगाला जर सकारात्मकतेने बघितलं, त्याचं वर्णन भावनात्मक शब्दांनी निवड करून केली तर त्याचे परिणाम सकारात्मक होतात, आपल्याला लाभदायी होतात. हे वर्गात सरांनी शिकवलं.
तेव्हा तेवढंसं काही समजलं नाही, पण मराठीचा तास संपल्यानंतर वर्गाच्या बाहेर निघत असताना वर्गातील काही आमचे मित्र त्या सावड्या मुलाला पुन्हा काळ्या म्हणून आवाज द्यायला लागले. ते कानावर पडले आणि सरांनी वर्गात जे शिकवलं त्याच्याशी या प्रसंगाची सांगड घालायला माझ्या डोक्याने सुरुवात केली. वर्गातून बाहेर आल्यावर त्याला काळ्या म्हणणारी मुलं समोर निघून गेली आणि मी त्याच्याकडे बघतोय तर त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता, निस्तेज झाला होता आणि तो कुठल्या तरी तणावात आहे असं वाटत होतं. तेव्हा त्याच्यासमोर उभं राहून नकळत त्याच्याशी बोललो की तुझा रंग कसा कृष्णधवल आहे ना. माझं एक वाक्य ऐकून संपतो तोच त्याच्या चेहऱ्यावर झळाळी आली आणि तो पटकन बोलला, चल मित्रा नाश्ता चहा करून येऊ. मी जरा विचारात पडलो की त्याच्याशी माझं तेवढं काही जमत नाही आणि माझ्या एका वाक्याने हा मला सरळ चहा नाश्ता करायला घेऊन चाललाय. तरी किमया कशाची होती ती शब्दांची, बरोबर ना. त्याचा रंग तोच होता. मी काय केलं, मी काय त्याचा रंग बदलला नाही, तर मी फक्त त्या रंगाला भावनेची जोड दिली आणि त्याचे परिणाम बघा किती सकारात्मक झाला. त्या दिवशीपासून अख्खा वर्षभराचा माझा चहा नाश्त्याचा खर्चाचा विषय संपला. म्हणजेच ती शब्दाची निवड माझ्यासाठी लाभदायक झाली. आता हा जरा गमतीशीर किस्सा असला तरी समाजात वावरताना शब्दाची निवड आणि त्याला भावनेची जोड दिली तर आपल्याला माणसं जोडायला त्रास होणार नाही. ज्याला माणसं जोडायला त्रास होत नाही, ज्याच्या शब्दाच्या योग्य वापराने माणसाचा गोतावळा जमा होतो, त्याच्याकडे समाजाचं नेतृत्व आपोआपच चालत जाते, हे आपल्याला मान्य करावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, खूप उच्च शिक्षण घेतलं की आपलं आयुष्य सुखकर समाधानी होतं असा गैरसमज मुळीच करून घेऊ नका. तर शिक्षणाबरोबरच आपल्याला बुद्धी चातुर्य निर्माण करावं लागेल. स्वतःला ज्ञानाबरोबर आपल्यातील कलागुणांचा वाव द्यावा लागेल. आपण जे क्षेत्र आपल्या करिअरसाठी निवडणार आहोत त्याला आपल्याला सर्वस्व अर्पण करावे लागेल. त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतील तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. नाहीतर खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या आणि मग करतो काय तर नोकरीच्या शोधात बेरोजगार आहे असं व्हायला नको. बघा, आपल्यासमोर एक खूप मोठे उदाहरण आहे, सचिन तेंडुलकर. आपण त्याला क्रिकेटचा भगवान म्हणतो. आपल्या देशाच्या सरकारने त्याला भारतरत्न देऊन गौरवलं, जो देशातील सर्वात मोठा नागरी सन्मान आहे. का बरं सचिन तेंडुलकर भारतरत्न दिला? खूप मोठा विद्वान आहे की खूप शिकलेला आहे? मास्टर डॉक्टरेट वगैरे तर नाही. सचिन तेंडुलकर फक्त 10 वर्ग शिकलेला आहे, पण त्याने जे क्षेत्र निवडले त्यात त्याने खूप परिश्रम घेऊन यशस्वी झाला, त्यामुळे सन्मान मिळाला. त्यामुळे आपणही आपल्या भविष्यातील करिअर करताना निवडलेल्या क्षेत्रात परिश्रम घेतलं तर तुम्हाला सुद्धा यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. शेवटी माझे भाषण संपवताना तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आजच्या पालकांनी आपल्या पाल्याला मुलांना वाढवताना, त्यांच्यावर संस्कार करताना प्रेमाच्या काही मर्यादा आवर्जून पाहिल्या पाहिजे. याचा एक उदाहरण सांगताना सांगू इच्छितो. एक गाय असते, त्या गाईला एक छोटं वासरू असते. त्या गाईचं वासरावर इतकं प्रेम असते की त्या वासराला प्रेम करताना, त्याच्यावर माया दाखवताना ती गाय त्या वासराला चाटत असते. म्हणतात ना, आईचं प्रेम आंधळं असतं. त्याचाच प्रत्यय म्हणजे ती गाय त्या वासराला इतकं चाटते की एक क्षण असा येतो की त्या गाईच्या चाटण्याने त्या वासराची चमडी निघायला लागते. हळूहळू तो वासरू रक्तबंबाळ होतो आणि शेवटी तो त्याचे आयुष्य गमावून बसतो. यात आपण काय बोध घ्यायला पाहिजे तर अतिप्रेमामुळे आपण आपल्या मुलाला, लेकराला गमावून बसू शकतो. म्हणजेच मला एवढंच सांगायचं आहे की मुलगा आपला जरी असला तरी आपण त्याच्यावर करणाऱ्या प्रेमात मर्यादा असायला पाहिजे. कारण अमर्यादा प्रेम हे अधोगतीकडे नेणारे असते. म्हणून मुलांनी हट्ट केलेल्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून त्या गोष्टीचे त्यांच्यावर होणारे दुर्गामी परिणाम याचा विचार करूनच आपण आपल्या मुलाचा हट्ट पुरवला पाहिजे. जर मुलाकडून हट्ट होत असले गोष्टी ती त्याच्या जीवनावर वाईट परिणाम करणारी असली तर आपण ती नाही केली पाहिजे. जेवढं पालकांनी विचार करावा आणि आपण आपल्या मुलांचं संगोपन करताना मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काटेकोरपणे विचार करावा. या प्रसंगी शेवटी एवढेच बोलतो की आपण मला इथे बोलावलं, मान सन्मान दिला, बोलण्याची संधी दिली आणि महत्त्वाचं म्हणजे ऐकून घेतलं. त्यासाठी आपण आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्याशी हितगुज साधण्याकरिता येत आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री बाळ कुलकर्णी साहेब, ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे माजी संपादक नागपूर, श्री बाळ कुलकर्णी साहेब. आजच्या आनंददायी समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांचं आत्ताच आपलं मनोगत आपण ऐकलं, ते आजच्या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी
आमचे बंधू निलेश खांडेकरजी, व्यासपीठावर उपस्थित संतोष क्षीरसागरजी, अरुणभाऊ वानखेडेजी, राजेश गांधीजी, बेलसरे सरजी, आनंदराव देशमुख, योगेश देशमुख, लांडगे सर, प्राचार्य विजय आडे, चौधरी साहेब, या संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यापक, प्राध्यापक आणि उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही फक्त 2 मिनिटं चूप राहायचं, बाकी काही नाही. मग मी पाहतो तुम्हाला काय समोर काय करायचं ते. फक्त 2 मिनिटं बोलायचं नाही आपसात. आणि 2 मिनिटांनंतर जर तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपण बोललं पाहिजे तर मग खुशाल बोलायचं. मग काही कोणाला त्या मॅडमला घाबरायचं काही कारण नाही. जबरदस्तीने अजिबात चूप असायचं नाही. हे येणारे 3-4 दिवस जे आहेत ना, हे गोंधळ मस्ती करायचेच दिवस आहे. आता अभ्यासाची बिलकुल चर्चा करायची नाही. हे स्नेहसंमेलन आहे. मग 90% कसे मिळाले, 95% कसे मिळाले, ते हे कसं करायचं, ते कसं करायचं, ते स्नेहसंमेलन संपल्यानंतर सगळं शिकायचं. आता या 3-4 दिवसात काही शिकायची गरज नाही. जे काही आपल्यामध्ये आहे ते या व्यासपीठावरून आपल्याला सादर करायचं आहे. येणारे 3-4 दिवस हे तुमच्यापैकी प्रत्येकाचे आहे. मला अतिशय आनंद झाला की आजच्या या स्नेहसंमेलनामध्ये पुष्कळ शाळांच्या स्नेहसंमेलनामध्ये गेलो, परंतु ग्रामीण संस्कृतीचं प्रदर्शन करणाऱ्या प्रदर्शनीचं आयोजन जे आपण केलं, हा अतिशय चांगला असा उपक्रम आहे. आता निलेश बोलून गेला की सचिन तेंडुलकर तर 10वी नापास आहे आणि त्याला भारतरत्न मिळालं. आता तुम्हाला जर हे तुम्ही जे काही हे सगळं ग्रामीण भागातलं जे तयार केलं आहे, शेतकरी दाखवला, मोठ दाखवली, विहीर दाखवली, कापूस दाखवला, नांगर वखर सगळं दाखवलं, याच्यातून जर आपल्याला अर्थशास्त्र शिकायचं आहे असं गृहीत धरा, किंवा जे काही आपण तयार केलं याच्यातून आपल्याला अर्थशास्त्राचा विषय शिकायचा आहे, तर मग विद्यार्थ्यांसमोर मांडणी करताना शिक्षकांनी सुद्धा हा अर्थशास्त्राचा विषय कोणत्या पद्धतीने मांडला पाहिजे, कशा पद्धतीने मांडला पाहिजे, हा विद्यार्थ्यांना सुद्धा लुभवणारा असला पाहिजे. माझं प्रामाणिक मत असं आहे की विद्यार्थी जर वर्गात चूप बसत नसतील किंवा विद्यार्थी शिक्षक काय शिकवत आहे ऐकत नसतील तर हा दोष विद्यार्थ्याचा नाही, त्या शिक्षकाचा आहे. हे आपण कृपा करून मान्य केलं पाहिजे. याचं एकमेव कारण असं आहे की आपल्याला जर सचिन तेंडुलकरच्या या कथेपासून, गोष्टीपासून जर अर्थशास्त्र शिकायचं असेल तर आपल्याला या लहान सहान गोष्टींमधून काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आमच्या देशाचा सचिन तेंडुलकर या स्टंपापासून तर त्या स्टंपापर्यंत आणि त्या स्टंपापासून तर या स्टंपापर्यंत फक्त 5-50 फुटाचं अंतर इकडे तिकडे धावतो आणि कोट्यवधी रुपये कमवतो. आणि आमच्या देशाचा शेतकरी या धुऱ्यापासून तर त्या धुऱ्यापर्यंत आणि त्या धुऱ्यापासून तर या धुऱ्यापर्यंत आयुष्यभर धावत असतो. त्याच्या पोटाची खळगी भागत नाही. हे अर्थशास्त्र आहे की अनर्थशास्त्र आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगता आलं पाहिजे. येणाऱ्या काळातली जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये दप्तर नाही, या शिक्षण पद्धतीमध्ये पुस्तक नाही, या शिक्षण पद्धतीमध्ये वही नाही, पेन नाही, काही नाही. सगळं प्रॅक्टिकल शिक्षण आहे. जे काही आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवायचं आहे. आणि म्हणून 21व्या शतकाची सगळ्यात मोठी गरज जर कोणती असेल तर या शाळांमध्ये होणारी जी स्नेहसंमेलन आहे, या स्नेहसंमेलनामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्यासपीठावर आणावं लागेल. याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या विद्यार्थ्याला बोलता येईल त्याच विद्यार्थ्याची माती खपणार आहे. आणि ज्याला बोलता येणार नाही त्याच्या सोन्याची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण हे जग कम्युनिकेशनचं जग आहे. आपण टेक्नॉलॉजीच्या गप्पा करतोय, पण मला चांगलं आठवतं गिरीश भाऊ की माझ्या वडिलांनी माझ्या घरी जो लहानसा काळा तो टेलिफोनचा डबडा आणला होता. तो डबडा आणल्यानंतर आईने आपल्या घरातलं सगळ्यात मोठं भारी ब्लाऊज पीस काढलं, त्या स्टूलावर ठेवलं, त्याच्यावर तो टेलिफोन ठेवला आणि त्याच्यावर तो एक टावेल झाकून ठेवला आणि किमान वर्षभर तरी मला त्याला हात नाही लावू दिला की अरे हा फोन खराब होतो, याला हात नाही लावायचा, या रेडिओला हात नाही लावायचा, हा बँड तू नाही बदलायचा. आता 50,000चा मोबाईल आजोबा आपल्या नातवाकडे असा फेकून देतो. हा टेक्नॉलॉजीमध्ये झालेला बदल आहे. आणि म्हणून या बदलाचा जर स्वीकार करायचा असेल तर मोबाईलचा वापर करायचा नाही का, कॉम्प्युटरचा वापर करायचा नाही का, टेक्नॉलॉजीचा वापर करायचा नाही का, करायचा. पण किती करायचा? फेसबुकवर 5,000 मित्र आणि वरुड गावात विचारत नाही कुत्र. ही टेक्नॉलॉजी आहे का? ही टेक्नॉलॉजी नाही ना. ज्या शाळेमध्ये मी शिकतो त्या शाळेतल्या किमान 5-50 मुलींनी तरी मला ओळखलं पाहिजे की नाही, माझं नाव तिला माहीत असलं पाहिजे की नाही.
50 विद्यार्थ्यांना तरी माझ्या घराचा पत्ता माहीत असला पाहिजे की नाही? मग इतके दिवस आपण एकत्र राहतो आणि एकमेकींचे नावं जर आपल्याला माहीत नसतील तर ही टेक्नॉलॉजी काही कामाची नाही. मी आता परवा वर्धा जिल्ह्यातल्या वडनेर गावातल्या एका शाळेमध्ये जाऊन आलो होतो. अशीच तुमच्यासारखी लहान लहान मुलं तिथे बसली होती. मी त्यांना एक कथा सांगून आलो की एक लहानसा गुराख्याचा मुलगा होता. तो मुलगा आपल्या गायींना चारण्यासाठी जंगलामध्ये घेऊन गेला आणि जंगलामध्ये या गायींना तो घेऊन गेल्यानंतर त्याच्या कळपातली जी गाय होती ती एक गाय तो कळप सोडून जंगलामध्ये पळायला लागली. आता जंगलामध्ये ही गाय पळायला लागल्याबरोबर या लहानशा गुराख्याच्या मुलाला असं वाटलं की ही गाय जर जंगलात पळून गेली तर जंगलातली श्वापदे या गायीला खाऊन टाकतील. म्हणून या गुराख्याचा लहानसा मुलगा त्या गायीला पकडण्यासाठी तिच्या मागे बेभानपणे धावत सुटला आणि त्या गायीला पकडण्यासाठी हा गुराख्याचा मुलगा तिच्या मागे धावत असताना त्याला जंगलामधल्या 1-2 दऱ्या आडव्या आल्या. या दऱ्यावरून त्या लहान मुलांनी छलांग मारली, त्या गायीला पकडलं आणि आपल्या कळपामध्ये वापस आणून सोडून दिलं. ज्यावेळेला हा लहानसा गुराख्याचा मुलगा त्या गायीला पकडण्यासाठी छलांग मारत होता ना, ही छलांग त्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आलेल्या एका राजानं पाहिली आणि त्या राजाला असं वाटलं की एवढासा मुलगा एवढ्या मोठ्या दरीवरून छलांग काय मारतो, त्या गायीला पकडतो काय, आपल्या कळपामध्ये वापस आणून सोडतो काय, या मुलाचा आपण सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. म्हणून तो राजा या लहानशा मुलाजवळ आला आणि या मुलाला असं म्हणाला की या दरीवरून तू छलांग मारताना इतका सुंदर दिसत होतास, इतका सुंदर दिसत होतास की या दरीवरून जर तुला परत छलांग मारता तर माझ्या अंगावर जेवढं काही सोनं आहे हे सगळं सोनं मी तुला पुरस्कार म्हणून द्यायला तयार आहे. हा गुराख्याचा मुलगा म्हणाला, राजासाहेब मी प्रयत्न करून पाहतो. या गुराख्याच्या मुलानं परत त्या दरीवरून छलांग मारण्याचा प्रयत्न केला पण यावेळेला तो गुराख्याचा मुलगा अयशस्वी झाला, त्याला छलांग नाही मारता आली. तर राजाने त्याला प्रश्न विचारला की अरे ज्यावेळेला तू पहिल्यांदा छलांग मारली त्यावेळेला कोणी तुझा सत्कार करणार नव्हतं, कोणी तुला पुरस्कार देणार नव्हतं, कोणत्याही वर्तमानपत्रात तुझा फोटो छापून येणार नव्हता, तरी पण तू छलांग यशस्वीपणे मारली आणि यावेळेला तर मी तुला सोनं देणार होतो, सत्कार करणार होतो, तुला व्यासपीठावर बोलून तुझा सन्मान करणार होतो, तरी पण तुला छलांग यशस्वीपणे मारता आली नाही, याचं नेमकं कारण काय? तो गुराख्याचा मुलगा राजेसाहेबांना असं म्हणाला की राजेसाहेब खरी गंमत अशी आहे की ज्या वेळेला मी पहिल्यांदा छलांग मारली ना त्यावेळेला माझं लक्ष माझ्या ध्येयाकडे होतं आणि दुसऱ्यांदा ज्या वेळेला मी छलांग मारली त्यावेळेला माझं लक्ष तुमच्या पुरस्काराकडे होतं. मानवी जीवन ध्येय सोडून जेव्हा जेव्हा पुरस्काराच्या मागे लागलाय, अपयश त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे लागलाय. कोणी आपला सत्कार करो वा ना करो, कोणी आपला सन्मान करो वा ना करो, पण जे ध्येय मी माझ्या उराशी बाळगलंय, जे ध्येय मी माझ्या हृदयामध्ये कोरून ठेवलंय, या ध्येयाशी मला तडजोड करता येणार नाही. हा निश्चय ज्या वयाला करता येतो त्या वयाचं नाव तारुण्य आहे, हे आपण कृपा करून समजून घेतलं पाहिजे. मला केवळ माईक समोर उभं राहून 4 शब्द व्यवस्थित बोलता येतात, या एका सद्गुणाच्या भरोशावर अरुण भाऊ माझ्या जीवनाचं सोनं होऊन गेलं. या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे मोठे कार्यक्रम झाले याच्यापैकी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. याचे एकमेव कारण असं आहे की मला फक्त माईक समोर उभं राहता येतं आणि मला 4 शब्द बोलता येतात. आणि मग गिरीश भाऊ सारख्या माणसाने आम्हाला आयुष्यभर एवढ्या मोठ्या मोठ्या संध्या देऊन दिल्या की आयुष्यात काही जरी नसताना सुद्धा आम्ही मोठी माणसं होऊन गेलो. आणि राहिला शिक्षणाचा प्रश्न, आता मी जर तुम्हाला असं म्हणलं की खूप अभ्यास केला पाहिजे, खूप मार्क्स मिळवले पाहिजे आणि तुमच्यापैकी जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी उभी राहिली आणि तिने प्रश्न विचारला की साहेब तुम्हाला 12वीत किती मार्क्स मिळाले होते हो, झाली की नाही आपण? आपल्याला 56% मार्क्स मिळाले 12वी मध्ये. 56%च्या वर आपल्याला आयुष्यात कधी मार्क्स मिळाले नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर गुणवत्ता यादी जाणायचं असेल तर 56% गुणवत्ता यादी खाली आणावं लागते, तोपर्यंत आपल्याला गुणवत्ता यादीत येता येत नाही. त्याच्यामुळे पुस्तक विषय हा आपला अभ्यासच नाही, या पुस्तकाच्या बाहेरचं जे जीवन आहे हे खरं जीवन आहे, त्याचीही प्रदर्शनी आहे, हे आपण कृपा करून समजून घेतलं पाहिजे. हे स्नेहसंमेलनाचा आजचा दिवस संपल्यानंतर आपल्या घरी झालं ना त्यावेळेला आपल्या आईला आवर्जून एक प्रश्न विचारला की आई आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये ते चूल दाखवली होती, त्या चुलीवरती भाकरी तयार करण्यात येत होती, त्याच्या खाली ते दिवा लावून ती गरम करण्यात आली होती चूल, तर आयुष्यात ज्यावेळेला तू पहिल्यांदा भाकरी केली त्यावेळेला भाकरी कशी झाली? तर तुमची आई असं सांगेल की तो भारताचा नकाशा झाली, ती अर्धी भाकरी तिकडे गेली, अर्धी भाकरी तिकडे गेली, अर्धी भाकरी तिकडे गेली.
मग आपल्या आईला विचारा की तिच्या आईला विचारा, म्हणजे आजीला विचारा तुमच्या, की आजीने आयुष्यात पहिल्यांदा भाकरी केली त्यावेळेला ती कशी झाली. आजी पण हेच सांगेल की बेटा ती इकडे गेली तिकडे गेली. आज आपल्या घरी 10 माणसं आले तरी आपली आई स्वयंपाक करते ना, सगळ्याला बरोबर जेव घालते ना. याचा अर्थ असा आहे की आपली आई 10 लोकांचा स्वयंपाक करणं शिकली. आपल्या आईला येत नव्हतं. बकरीचं पिल्लू जन्मल्याबरोबर 1 तासामध्ये उभं राहतं, चालतं, इकडे तिकडे फिरतं. माणसाला तसं करता येत नाही. तो पहिले रांगतो, पडतो, चालतो, हळूहळू हे करतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायची आहे आणि जीवनामध्ये शिकण्याचं फक्त हेच वय आहे ज्या वयामध्ये आज तुम्ही जीवन जगत आहात. या वयामध्ये तुम्ही जितक्या चांगल्या गोष्टी शिकाल तितकं तुमचं आयुष्य समृद्ध होणार आहे, तितकं तुमचं आयुष्य मोठं होणार आहे. माणसाला केवळ दुर्गुणांची लागण होते ही गोष्ट साफ खोटी आहे. माणसाला सद्गुणांची पण लागण होत असते. आपले 4 मित्र जर आपल्या बरोबर व्यवस्थित राहिले, आपल्या 4 मैत्रिणी जर आपल्या बरोबर व्यवस्थित राहिल्या तर आयुष्याचं सोनं होण्याला अजिबात वेळ लागत नाही. आईन्स्टाईन नावाच्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. या आईन्स्टाईन नावाच्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला एक सवय होती की आपल्या लॅबोरेटरीमध्ये तो जो काही शोध लावायचा ना तर आजूबाजूच्या गावांमध्ये फिरायचा, 5-25 लोकांना जमा करायचा आणि मी आज नवीन कोणता शोध लावला हे त्या गावातल्या लोकांना समजावून सांगायचा. आता आईन्स्टाईनला या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी एक ड्रायव्हर लागायचा. आता या आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरची अशी सवय होती की आईन्स्टाईनचं भाषण सुरू झाल्याबरोबर हा ड्रायव्हर त्या गाडीपासून गायब होऊन जायचा, इकडे तिकडे फिरायला जायचा कुठेतरी. आणि आईन्स्टाईन आपलं भाषण संपवून गाडीपाशी आले की ड्रायव्हर कुठे गेला, ड्रायव्हर कुठे गेला, त्याचा शोध घ्यावा लागायचा. त्याच्यामध्ये आईन्स्टाईनचा वेळ जायचा. एक दिवस आईन्स्टाईन आपलं भाषण संपवून गाडीपाशी परत आले आणि नेहमीप्रमाणे हा ड्रायव्हर त्या गाडीपासून गायब होता. आईन्स्टाईननी त्याला बोलावलं आणि ते त्याला म्हणले की मी तुला 50दा सांगितलं की मी भाषण संपवून ज्या वेळेला गाडीपाशी येतो त्यावेळेला तू गाडीपाशी हजर राहत जा, तू हजर का राहत नाही. तुला नोकरीहून काढून टाकू का. नोकरीहून काढून टाकू का म्हणल्याबरोबर हा ड्रायव्हर आईन्स्टाईनला असं म्हणाला की सर मी तुम्हाला खरं कारण सांगू का. तो म्हणले सांग ना काय झालं घाबरायला. तो म्हणले सर खरा प्रॉब्लेम असा आहे की जे भाषण तुम्ही या गावात देता ना तेच त्या गावात देता, तेच त्या गावात देता, तेच त्या गावात देता आणि अनेक वर्ष तुमचं भाषण ऐकून ऐकून मला पाठ होऊन गेलाय आणि तुम्ही मला जर संधी दिली तर तुमच्यासारखं भाषण द्यायची माझी सुद्धा इच्छा आहे. आईन्स्टाईन म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही. माझे कपडे तू घाल, तुझे कपडे मी घालतो आणि पुढच्या गावामध्ये तू आईन्स्टाईन म्हणून भाषण द्यायला उभा राहा. आईन्स्टाईनचा ड्रायव्हर पुढच्या गावामध्ये आईन्स्टाईन म्हणून भाषण द्यायला उभा राहिला. यांनी हुबेहूब आईन्स्टाईन सारखं भाषण दिलं. खचाखच भरलेल्या सभागृहाने प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला आणि हा कडकडाट थांबल्याबरोबर त्या सभागृहामध्ये जो फिजिक्सचा प्राध्यापक बसला होता तो फिजिक्सचा प्राध्यापक उभा राहिला आणि या फिजिक्सच्या प्राध्यापकाने या आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरला एक प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्याबरोबर हा आईन्स्टाईनचा ड्रायव्हर गडगडला, कारण आईन्स्टाईनने या प्रश्नाचं उत्तर आपल्या आधीच्या भाषणांमध्ये कधीच दिलं नव्हतं. पण आईन्स्टाईनना सोबत राहून राहून हा ड्रायव्हर इतका हुशार झाला होता, इतका चलाक झाला होता की त्या फिजिक्सच्या प्राध्यापकाला ताडकन असं म्हणाला की सर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे की माझा ड्रायव्हर सुद्धा तुमचं उत्तर द्यायला तयार आहे. म्हणजे आईन्स्टाईन जर आपल्याला आयुष्यामध्ये होता आलं नाही तर आईन्स्टाईनचा ड्रायव्हर व्हायला काय हरकत आहे. एवढाच फक्त सवाल मला आपल्याला विचारायचा आहे. का नाही चांगल्या लोकांसोबत राहायचं. एक सरकार नावाचे जादूगार होते. मी ज्यावेळेला लोकमतमध्ये संपादक म्हणून काम करायचो त्यावेळेला मला त्यांची एक मुलाखत घेण्याची संधी मिळाली. गिरीश भाऊ प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आपापल्या क्षेत्राचे किती छान छान उदाहरणं देतात मी तुम्हाला सांगतो. त्या जादूगार सरदारला मी प्रश्न विचारला की साहेब तुम्ही आज इंग्लंडमध्ये फिरता, मग आफ्रिकेत जाता, मग युरोपियन देशामध्ये जाता, मग भारतात येतात, कोट्यावधी रुपये कमवता, हे सगळं खरं आहे. आम्ही तुम्हाला खूप मोठे जादूगार मानतो, पण तुम्ही तर आपल्या आयुष्यामध्ये कोणाला मोठा जादूगार मानत असाल ना. तुमचा पण काहीतरी कोणीतरी गुरु वगैरे असेल ना. त्यांनी मला फार सुंदर उत्तर दिलं. ते असं म्हणाले की या जगातली सगळ्यात मोठी जादूगार जर कोण असेल तर ती माझी बायको आहे. मी म्हटलं असं कसं. तुमची बायको तर कधीच ट्रॅव्हलवर येत नाही, ती कधीच जादूचे प्रयोग करत नाही. मी तर तुमच्या बायकोला कधीच स्टेजवर पाहिलं नाही, मग ती या जगातली सगळ्यात मोठी जादूगार कशी झाली. ते असं म्हणाले की अहो तीच तर खरी मोठी जादूगार आहे ना. याचं कारण असं आहे
की मी साऱ्या जगामध्ये फिरतो, पैसे कमावून आणतो, पण माझ्या खिशातले पैसे माझी बायको काढून कशी घेते ही जादू मला आजपर्यंत समजली नाही. हा जो प्रत्येक क्षेत्रातला अनुभव आहे, हा अनुभव शिकण्याचा जो काळ आहे, त्या काळाचं नाव आहे स्नेहसंमेलन. आता इतक्या मुली पाहिल्यानंतर मला माझ्या मुलीची आठवण येते. मला एकच मुलगी आहे, ती अशी छान गोंड ज्यावेळेला शाळेमध्ये जायची तर तिच्या शाळेमध्ये तिने मला तिच्या प्रिन्सिपॉलला सांगून एक दिवस प्रमुख अतिथी म्हणून भाषण द्यायला बोलावलं नागपूरच्या शाळेमध्ये. ती माझी मुलगी मला नेहमी असं म्हणायची की बाबा काय तुम्ही इकडे जाता तिकडे जाता, माझ्याशी भेटतच नाही, माझ्याशी बोलतच नाही. तर त्या छकुलीला मी एक दिवस सांगितलं, बेटा आज सगळे कार्यक्रम कॅन्सल, आज एकमेव कार्यक्रम तुझ्यासोबत राहायचं, तुझ्यासोबत बसायचं, तुझ्यासोबत जेवायचं आणि तू म्हणेल तिकडे जाऊन फिरायला जायचं. मग ती 10-11 वर्षाची ती असताना एक दिवस मला म्हणले, बाबा मला बर्डीवर फिरायला घेऊन जा. मी तिला बर्डीवर फिरायला नेलं आणि ती माझी पोरगी मला म्हणाली की बाबा ते रस्त्याच्या बाजूला जो माणूस बसलाय ना त्याच्यासोबत जो पिंजरा आहे ना, त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे. त्या माणसाला जर आपण 50 पैसे दिले ना तर तो पिंजऱ्याचं दार उघडतो, तो पोपट बाहेर येतो, आपल्या चोचीने एक कागद उचलतो आणि आपलं भविष्य सांगतो. मला 50 पैसे द्या ना, मला माझं भविष्य पाहायचं आहे. आता एकमेव पोरगी आहे, पोरीचे लाड पुरवताना तिला पैसे दिले, तो पोपट आला, त्यांनी तो कागद उचलला, तिचं भविष्य सांगितलं आणि पोरगी जाम खुश झाली. म्हणले बाबा पोपटाने असं सांगितलं, तसं सांगितलं, हे झालं ते झालं. तिच्या आनंदाचा भर ओसरल्यानंतर एक बाप म्हणून मी माझ्या मुलीला जो प्रश्न विचारला तोच तुमच्या या लहान मुलींना आज विचारू इच्छितो की बेटा 50 पैशामध्ये पोपटाने जर आपलं भविष्य सांगितलं असतं आणि ते भविष्य जर खरं असतं तर जो माणूस 50 पैसे घेऊन तुमचं आणि माझं भविष्य सांगून राहिला तो माणूस आयुष्यभर रस्त्यावर काऊन बसलाय हे आपल्याला कळलं पाहिजे का ना कळलं पाहिजे. इतका तरी डोक्याचा वापर आपण केला पाहिजे की ना केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे कोणताही माणूस जर तुम्हाला असं सांगेल की तुमचा हात मला दाखवा मी तुमचं भविष्य सांगतो, तो माणूस तुमच्याशी खोटं बोलत आहे, स्टेलिंग लाय, तो तुमचा खोटारडेपणा करतोय. तुमचं भविष्य तुमच्यापैकी कोणाच्याही हातावर नाही, तुमच्यापैकी प्रत्येकाचं भविष्य तुमच्या हातात आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी गुणवत्ता यादीत तुमचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. हे आपण कृपा करून समजून घ्या. हे शिकलं पाहिजे. आणि शिकत असताना मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, बाकी कोणी काही नाही. तुमची आई काही करणार नाही, बाबा काही करणार नाही, शिक्षक काही करणार नाही, मुख्याध्यापक काही करणार नाही. ते फक्त तुम्हाला दिशा दाखवू शकतात, तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. पण मला जीवनात मोठं व्हायचं आहे की नाही, मला जीवनात चांगलं व्हायचं आहे की नाही, मला जीवनात आपल्या पायावर उभं राहायचं आहे की नाही, हे फक्त तुम्हालाच ठरवायचं आहे, बाकी कोणाला नाही. गुरुकुलाचं अतिशय सुंदर असं चित्र तुम्ही या प्रदर्शनीमध्ये काढलंय. राजा रजवाड्यांची मुलं त्या काळामध्ये गुरूंच्या आश्रमामध्ये शिकायला जायचे. अशा शाळा नव्हत्या. गिरीश भाऊंनी 22व्या वर्षी ही जी जागृती शिक्षण संस्थेची निर्मिती केली, तट्टे आणि बांबू लावून, तशा शाळा त्यावेळेला नव्हत्या. जंगलामध्ये आश्रम तयार करायचे आणि ऋषीमुनी मुलांना घेऊन शिकायला जायचे. मला सर प्रामाणिकपणे असं वाटतंय संतोष भाऊ की शाळकरी विद्यार्थ्यांना जर रामायण तुम्हाला 21व्या शतकामध्ये शिकवायचं असेल तर प्रत्येक शिक्षकाने रामायणाला वेगळ्या दृष्टीने वाचण्याची गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. एकदा माझी मुलगी मला असं म्हणाली की बाबा मला माझ्या शाळेतल्या मॅडमनी रामायणावर काहीतरी एक निबंध लिहून आणायला सांगितलंय, मला जरा मार्गदर्शन करा ना, मला रामायणावर निबंध लिहायचा आहे. मी माझ्या मुलीला विचारलं की रामायणातलं तुला काय काय माहित आहे. ती म्हणली राम माहित आहे, सीता माहित आहे, हे माहित आहे, ते माहित आहे, हनुमान माहित आहे, बाकी तिला काही जास्त माहित नव्हतं. मग ती असं म्हणाले की बाबा आई रामायण सांगते तर मजाच येत नाही, तुम्ही रामायण सांगता तर मोठी मजा येते, असं का. मी तिला म्हटलं बेटा आईला जसं कळतं तसं आई सांगते, मला जसं कळतं तसं मी सांगतो. तुला आपलं डोकं आहे का नाही, तू वापर ना आपलं डोकं, तू आपलं डोकं का नाही वापरत. या मुलांना जर रामायणाचा अभ्यास करायचा असेल तर नुसत्या जय श्रीरामच्या घोषणा लावून उपयोगाचं नाही. रामायणाच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला आत्मचिंतन करण्याची वेळ आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. आणि काय शिकायचं रामाकडून, काय शिकायचं रामायणाकडून. रामाकडून एकच गोष्ट शिकायची, रामायणाकडून एकच गोष्ट शिकायची. हा बिभीषण कोण होता. हा बिभीषण रावणाचा भाऊ होता. ही कैकेयी कोण होती. ही कैकेयी रामाची आई होती. आता दोन गोष्टी लक्षात ठेवा, पहा कशी गंमत आहे. आपल्याला जर जीवनाला कलाटणी द्यायची असेल तर कलाटणी कशी देता येते तुम्ही पहा. आता गंमत पहा, या रामायणातला हा जो बिभीषण आहे ना, हा बिभीषण आयुष्यभर रावणासोबत राहिला पण तो बिघडला नाही.
आणि ही काही आयुष्यभर रामासोबत राहिली पण ती सुधारली नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की तुम्हाला जर जीवनात सुधारायचंच नसेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रही तुम्हाला सुधरवू शकत नाही, आणि तुम्हाला जर जीवनात बिघडायचंच नसेल तर दशग्रीव रावणही तुम्हाला बिघडवू शकत नाही. तुमची इच्छा पाहिजे फक्त मला चांगलं व्हायचं आहे की वाईट व्हायचं आहे. तुम्ही ज्या दिवशी निर्धार कराल की नाही मला असं मोठं व्हायचं आहे, मला चांगलं व्हायचं आहे, त्याच दिवशी हे सगळं तुम्ही करू शकता. हे तुम्ही करावं हा या स्नेह संमेलनाचा उद्देश आहे. जे काही गाणं तुम्हाला म्हणता येतं, जी काही कविता तुम्हाला म्हणता येते, जे काही भाषण तुम्हाला देता येतं, जो काही डान्स तुम्हाला करता येतो, हे सगळं या व्यासपीठावर येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करा. आणि ते सादर केल्यानंतर तुम्हाला ज्या टाळ्या पडतील, तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळेल, ही तुमची गुणवत्ता आहे. याच्यानंतरच्या परीक्षांमध्ये तुम्हाला 98 मिळाले काय 90 मिळाले काय याला फारशी किंमत नाही आहे. गुणवत्तेची व्याख्या बदलली आहे. 90% मार्क्स मिळवणारा विद्यार्थी शहाणा आणि 60% मार्क्स मिळवणारा विद्यार्थी ढ, ही गुणवत्तेची व्याख्या बदलवून टाका. या व्याख्येला काही अर्थ राहिलेला नाही. 60% मार्क्स मिळवलेल्या माणसानं उद्या जर वरुड मध्ये एखादी फॅक्टरी काढली तर 90% मार्क्स मिळवणाऱ्या मुलाला सुद्धा त्याच्या फॅक्टरीमध्ये नोकरी करावी लागणार आहे. ही तुमची गुणवत्ता नाही. तुम्हाला मिळत असलेला जो कागद आहे ना, फिजिक्स मध्ये इतके, केमिस्ट्रीमध्ये इतके, मराठीत इतके, इंग्रजीत इतके, ही तुमच्या हातातली गुणपत्रिका आहे, तुमची गुणवत्ता नाही. हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी तुमच्या जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तो व्हावा ही सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मी आलो होतो. आपण मशाल पेटवून या स्नेह संमेलनाचं उद्घाटन केलं. ही मशाल काय सांगते की रोशनी सबको मिलनी चाहिए, चंद मकानों को नहीं. रोशनी सबको मिलनी चाहिए, चंद मकानों को नहीं. अब थाम ली है मशाल हाथ में तो ये कसम भी खाओ हम चिरागों को जलाएंगे, मकानों को नहीं. ही शिकवण आहे. या मशालीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की आम्हाला घरातले दिवे पेटवायचे आहे, लोकांचे घर नाही. आणि म्हणून या वयामध्ये जे काही संस्कार आपण वाजवाल, जे काही रुजवाल, हीच तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. इथेच खूप मेहनत करा. आयुष्याचे 5-50 वर्ष 25 वर्ष पहिले सुरुवात मदत केली, मेहनत केली की पुढचं आयुष्य सगळं सुख आणि समाधानामध्ये जाणार आहे. हे आपण लक्षात ठेवा. एक 90% मार्क्स मिळवणारा विद्यार्थी शहाणा आणि 60% विद्यार्थी मिळवणारा मार्क ढ, हे डोक्यातून काढून टाका. मी आता परवाच्या दिवशी एका कार्यक्रमात सांगितलं की जर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असेल, तुमच्याजवळ जर बोलण्याची ताकद असेल आणि एखादा माणूस कसा बोलतो हे पकडण्याची लकब जर तुमच्याजवळ असेल आणि तसा बोलण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं. एक मेकॅनिक होता, त्याला एक दिवस ताप आला, तो आजारी पडला आणि तो एका डॉक्टरला आपली तब्येत दाखवण्यासाठी गेला. त्या डॉक्टरने त्याची तब्येत तपासली, त्याला एक गोळी दिली आणि मेकॅनिकने डॉक्टरला विचारलं किती पैसे झाले. डॉक्टर म्हणला 100 रुपये झाले. मेकॅनिक म्हणला एका गोळीचे 100 रुपये. डॉक्टर म्हणला ना, एका गोळीचे 100 रुपये नाही, कोणती गोळी द्यायची याचे 100 रुपये. हा मेकॅनिक मोठा हुशार होता, कमी शिकलेला होता पण हुशार होता, चलाक होता. तो असा म्हणला बेटा डॉक्टर बोलला मोठा खूप छान की एका गोळीचे 100 रुपये नाही, कोणती गोळी द्यायची याचे 100 रुपये. काही दिवसानंतर डॉक्टर आपली गाडी घेऊन फिरायला निघाले. डॉक्टरची गाडी रस्त्यात खराब झाली. डॉक्टर आपली गाडी घेऊन या मेकॅनिककडे गेले. या मेकॅनिकने गाडीवर एक हातोडी मारली आणि गाडी सुरू झाली. आता डॉक्टरने मेकॅनिकला विचारलं किती पैसे झाले. मेकॅनिक म्हणला 200 रुपये झाले. डॉक्टर म्हणला एक हातोडी मारायचे 200 रुपये. तो म्हणला ना, हातोडी कुठे मारायचे याचे 200 रुपये. ही हातोडी तुम्हाला मारता येते का नाही याच्यावर खरी गंमत आहे. ती मारण्याची सद्बुद्धी या संमेलनाच्या निमित्ताने तुम्हाला मिळावी ही सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो होतो. आपण मला सहन केलं याबद्दल आपल्या सहनशीलतेला धन्यवाद देतो. आणि या सगळ्या शिक्षण संस्थेच्या सन्माननीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की तुम्ही असेच हसत राहा, मी जास्त काही मागत नाही. तुम्ही असेच हसत राहा, मी जास्त काही मागत नाही. अहो जगण्यासाठी पुरे एवढं, आणखीन काही लागत नाही, आणखीन काही लागत नाही, आणखीन. समजू नको ढगा तू साधे सुधे बियाणे, मी पेरिले पिलांच्या चोचीमधील दाणे. या समोर बसलेल्या आमच्या विद्यार्थी बियाण्यांना आपल्या विचारांनी आणि आपल्या मार्गदर्शनांनी आपण जो ओलावा दिला त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची निश्चितच बौद्धिक मशागत होईल अशी मी आपणास ग्वाही देतो. आणि यानंतर आपल्या सर्वांची हितगुज करण्यासाठी आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मान्य श्री डॉक्टर गिरीजी गांधी साहेब येतील अशी मी त्यांना विनंती करतो.
स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय के.डी. वैद्य सर यांच्या निधनानंतर प्रथमच होत आहे. त्यांच्या स्मृतीला मी माझ्या वतीनं, आम्हा सर्वांच्या वतीनं आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांनी आपल्यासमोर अतिशय उत्तम भाषण केलं ते बाळ कुलकर्णी. त्यांच्या आधी ज्यांनी भाषण केलं, अतिशय उत्तम भाषण केलं, ते आमचे नेते निलेशजी खांडेकर, सर्वांचे नेते, आम्हा सर्वांचे नेते, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाबासाहेब देशमुख, अरुण वानखेडे, संतोष क्षीरसागर, शशिकांत बेलसरे, वासुदेव लांडगे, आप्पा चौधरी, राजेश गांधी, आमचा देशमुख, योगेश देशमुख, या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री घोडमारे, श्री काळे श्री आडे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे अतिशय चांगल्या 2 भाषणांची तुम्हाला मेजवानी झालेली आहे. आणखी काही मी तुम्हाला सांगावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. हतोडा ऑलरेडी मारलेला आहे जिथे मारायला पाहिजे होता तिथे. आता तुम्हाला वसुली करायची आहे, 200 रुपये करायची की 400 रुपये करायची. आणि म्हणून अलीकडे स्किल डेव्हलपमेंट हा प्रकार आलेला आहे शिक्षणामध्ये, की तुम्ही केवळ शिक्षण घेणं महत्त्वाचं नाही, तर त्या शिक्षणातून तुम्हाला नोकरी मिळावी, तुम्हाला काहीतरी काम करण्याची संधी मिळावी, या दृष्टिकोनातून हे स्किल डेव्हलपमेंट आलेलं आहे. आणि तुम्ही जिथे जिथे तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल, जे काही तुम्हाला करावंसं वाटत असेल, ते तुम्ही केलं पाहिजे असं माझं मत आहे. या शाळेतून मला आनंद आहे सांगताना की जवळजवळ 1000च्या विद्यार्थी इंजिनियर झाले, 400च्या वर डॉक्टर्स झालेत, MBBS डॉक्टर्स झालेत. त्यापैकी 26 डॉक्टर्स आपल्या वरुड शहरात प्रॅक्टिस करतात. ही या संस्थेची अतिशय मोठी उपलब्धी आहे. प्रत्येक जी काही नवीन पिढी आली, त्या पिढींनी आपल्या शिक्षकांना आदरपूर्वक ऐकलं, श्रद्धापूर्वक अध्ययन केलं आणि म्हणून ते इतके मोठे झालेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्हाला जायचं आहे. आणि मी सर्व मुख्याध्यापकांचं, वेगवेगळ्या संस्थांच्या प्रमुखांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या शाळेची प्रगती सुरू ठेवलेली आहे. या ठिकाणी ज्या काही प्रदर्शनीचं उद्घाटन बाळ कुलकर्णींनी केलं आहे, ही गोष्ट खरी आहे की ग्रामीण जीवन जे आधीचं होतं, जे ग्रामीण जीवन आम्ही आमच्या बालपणी अनुभवलेलं आहे, आता तुम्हाला काही तसं बालपण घालवता आलं नाही, तुम्हाला काही पाहता आलं नाही, पण या सर्व प्रोसेसमधून आम्ही घडलेलो आहोत. आमच्या आईने आम्हाला असाच चुलीवरचा स्वयंपाक खाऊ घातला आहे. आज तुमची पिढी अतिशय भाग्यशाली आहे, तुम्हाला गॅस वगैरेवरचा स्वयंपाक मिळतो. आणि त्यामुळे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला अवगत करणं फार आवश्यक आहे. त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. शिक्षकांच्या शिकवण्याकडे पूर्णपणे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही लक्ष द्यावं. आणि स्नेहसंमेलने स्नेहाचं वृद्धिंगन करण्यासाठी असते, त्या पद्धतीनं तुम्ही या स्नेहसंमेलनाचा आनंद घ्या. आणि तुम्हाला सर्व शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो कुमारी बोंडे मॅडम यांना. प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या आभार प्रदर्शनाला सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या विद्यालयाचे 53वे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन कृषीप्रधान संस्कृतीने अगदी थाटामाटात संपन्न झाले. आजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला संमेलनाध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर श्री गिरीश गांधी साहेब, अध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांनी आपल्या अध्यक्षस्थान भूषवले व आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केले. याबाबत मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानते.
त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांच्या संकल्पनांचे ध्येयबीजे समाजात विविध संस्थांद्वारे रुजली असे सन्माननीय श्री बाल कुलकर्णी साहेब, ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे माजी संपादक नागपूर यांनी उद्घाटक स्थान भूषवत आपल्याला अमूल्य असे मार्गदर्शन केले. याबाबत विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय श्री निलेशजी खांडेकर साहेब, सचिव वनराई फाउंडेशन नागपूर यांनी सतत व्यस्त कार्यक्रमातून वेळ देऊन आपणास मार्गदर्शन केले. याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय श्री संतोषजी क्षीरसागर साहेब, उपाध्यक्ष जागृत नवयुग शिक्षण संस्था वरुड यांनी सुद्धा आपले अतिथी स्थान ग्रहण करून आपल्याला स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री शशिकांतजी बेलसरे साहेब, सहसचिव जागृत नवयुग शिक्षण संस्था वरुड, सन्माननीय श्री देशमुख साहेब, सहसचिव जागृत नवयुग शिक्षण संस्था वरुड, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने मी आभार मानते. त्याचप्रमाणे ग्रामीण संस्कृती दर्शन प्रतिकृती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याकरिता मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि ग्रामीण संस्कृती प्रतिकृती दर्शन प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे माझे शिक्षक बंधू भगिनी, सहकारी विद्यार्थिनी, शिक्षक कर्मचारी, जागृत परिवारातील सर्व व्यक्ती, सर्व पालकवर्ग जुन्या काळातील वस्तू अतिशय आनंदाने आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आम्ही ग्रामीण संस्कृतीचे दर्शन प्रतिकृतीत यशस्वीरित्या तयार करू शकलो. या सर्वांचे मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षिका, समूहगान करणाऱ्या विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षिका, सहकार्य लाभलेले मंडप, साऊंड सिस्टीम, इतर सर्व व्यवस्था करणारे आमचे सहकारी बंधू भगिनी सुद्धा मी या सर्वांचे सुद्धा मी शब्दसुंदांनी आभार मानते. त्याचप्रमाणे आपण सर्व संयमी श्रोते, त्याचप्रमाणे शांततेने हा कार्यक्रम तुम्ही ऐकला आणि पालक वर्गांनी सुद्धा शांततेने हा कार्यक्रम ऐकला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि अजाणतेपणाने कोणी राहून गेलं असेल तरी मी अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आम्हाला मदत केली या सर्वांचे मी आभार मानते. आणि आयोजकांनी मला आभार प्रदर्शन करण्याची इथे संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आणि गायकवाड अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. गायकवाड मॅडमला मंगलस्नानासाठी मी इथे आमंत्रित करते. एक साथ मंगल स्तवन के लिए तैयार हो. एक साथ मंगल स्तवन शुरू करेंगे. शुरू कर. मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास हैं. तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे अभ्यास है. यही चाहते मंगल करण नित ज्ञान हमको दीजिए. हे सद्गुरु हम बालकों पे नयन बरसा कीजिए. मंगल स्वरूप तो आप हो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. पुढील सूचना तुम्हाला बोलले सर. सर्व विद्यार्थी
कॉम्प्युटर अँड्रॉइड स्पीकर अँड्रॉइड टी व्ही सगळं पूर्ण क्लास एवढा क्लास प्रत्येक क्लास आपण दोघं लावा गेलो हो पुष्कळ झाले ना दुकानदार शिवाजी सावंत मृत्युंजय बस वाकायला नाही दादा झोपले का नाही बस या बरोबर भारी
ते आपला स्कीम कोणती स्कीम बसोली नावाची पेंटिंग संस्था आहे नागपुरात. ते पेंटिंग शिकवतात लहान तो 3 ते 5-7 वर्षापर्यंतची मुलं असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यात आता फर्स्ट प्लेस आता एक 8 दिवसामध्ये त्याला बक्षिससाठी गेलं होतं. तर त्यांनी मुलांना थीम दिली की खूप ऊन आहे आणि तुमची आई फिरायला निघाली आहे, तर आईचा बचाव कसा करावा उन्हापासून. तर एका 3 वर्षाच्या पोराने चित्र काढलं, त्यांनी सूर्यालाच गॉगल घालून दिलं. ही गॉट फर्स्ट प्राईज. सायन्स सगळे प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे. अरे डिस्ट्रिक्ट तेवढे असेल. आपलं जर सर सायन्स एक्झिबिशनमध्ये आपल्या विद्यालयात 14 वेळा आपल्याला आवाज मिळालेला राज्यस्तरावर दिला. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व सायन्स एक्झिबिशनमध्ये आपल्या विद्यालयात सायन्समध्ये